मंडळी, जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा मोबाईलचा वापर करायचा वेळ हा तुमच्या हाताबाहेर गेलेला आहे, तर थांबा, तुम्ही एकटे नाहीये. आपल्या ह्या जगामध्ये आपण मोबाईलचा प्रचंड वापर करत आहोत. या मॉडर्न जगामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर हा आपल्या लाईफ मधला एक बिग पार्ट होऊन बसलेला आहे. भलेही इंटरनेट किंवा सोशल मीडिया सारखे फायदे हा मोबाईल किंवा ही टेक्नॉलॉजी आपल्याला देत असली, पण त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट सुद्धा आपल्या फिजिकल आणि मेंटल हेल्थवर पडताना दिसत आहेत. याच मोबाईलच्या अतिवापरामुळे आपल्याला दृष्टीदोष तयार होत आहेत, आपल्या झोपेमध्ये अडथळा येत आहेत, इव्हन डिप्रेशनचं सुद्धा कारण हेच ठरत आहे. नमस्कार मंडळी, मी आहे अमृता आणि तुमचं आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. अजूनही तुम्ही सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन कंटेंट पाहायला मिळेल. मंडळी, आता तुम्ही म्हणाल ही तर स्वतः एक कंटेंट क्रिएटर आहे, तर ही सांगणार आम्हाला की मोबाईलचा वापर कसा कमी करायचा. हे बघा, ज्यांचं फुल टाइम मोबाईलवरच काम असतं त्यांना काही पर्याय नाही आहे, पण ह्या मोबाईलच्या यूजमधून किंवा स्क्रीन टाईममधून थोडासा आपल्याला गॅप काढून आपल्याला स्वतःची काळजी कशी घ्यायची आहे किंवा हा स्क्रीन टाईम इतर लोकांनी कसा कमी करायचा आहे, आपल्या आवाक्यामध्ये आणायचा, त्यांच्यासाठी मी थोड्या ट्रिक्स सांगणार आहे. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर मंडळी, यातली पहिली ट्रिक आहे, पहिला स्टार्टिंगलाच तुमच्या ध्येयापासून सुरू करा. आता समजा तुम्ही रिकामटेकडा आहात, तुमच्याकडे काही कामच करायला नाही, तर तुम्ही काय करणार हो? मोबाईलच्या डोम मध्ये पुन्हा जाणार आणि पुन्हा स्क्रोल 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 करत बसणार. तर मला सांगा, तुमच्याकडे एखादं ध्येय निश्चित आहे की मला आता हे करायचं आहे, तर थोडासा स्क्रीन टाइम तुमचा नक्कीच कमी होऊ शकतोय. हा, आता ध्येय तुम्ही फिक्स केलेलं नाही असं एखादं माणूस म्हणू शकतोय, मग काय करा, सिंपल काहीशा ऍक्टिव्हिटीज, काही कामं जाणून बुजून शोधून काढा. म्हणजे काय, हा बाबा, मला कपडे धुवायचे आहेत, मला भांडी घासायची आहेत, हा, मला ह्या मित्राला हे नोट्स द्यायला जायचं आहे, मला हे करायला जायचं, ते करायला जायचंय. अशा ऍक्टिव्हिटीज शोधून काढा आणि त्याच्यावर तुमचं टाइम फोकस करा. ह्याच्यामुळे होईल काय, तुमचं जरा मोबाईल घेऊन बसायचं प्रमाण नक्कीच कमी येणार आहे. तुमच्या शरीराकडून ऍक्टिव्हिटीज घडून येतील, तुमचं शरीर तितकंच ऍक्टिव्ह राहील आणि तुमचा स्क्रीन टाइम आपोआप कमी होईल. बुटली कॉलिन्स नावाचे एक तत्ववेत्ते आहेत. ते काय म्हणतात माहितीये का, हे जे स्मार्टफोन्स आणि लॅपटॉप्स आहेत ना, ते प्रत्येकाला प्रत्येकापासून अगदी सेपरेट करून ठेवत आहेत, तोडून ठेवत आहेत. आणि ह्याच्यातूनच आपला एक संभ्रम तयार होतो की जर आपल्याकडे स्मार्टफोन किंवा लॅपटॉप असेल ना, तर आपल्याला बाकी कशाचीही गरज पडणार नाही, कोणाचीही गरज लागणार नाही. आणि मंडळी, माहितीये, आपण तिथेच चुकतो. आपल्याला असं वाटू लागतं की हा, 24 आवर्स इंटरनेटची सुविधा, एक मस्त स्मार्टफोन आपल्या हातात असेल, मस्त झोपायला अंथरूण असेल की बास, आता आपल्याला कशाचीही गरज लागत नाही. पण तुम्हाला माहितीये का, इथूनच आपला स्क्रीन टाइम वाढायला सुरुवात होते. आपण अँटी सोशल बनायला लागतो आणि अँटी सोशल बनणं हे भरपूर आयामांमधून आपल्याला खूपच तोट्यात नेणारं असते. नंबर 2, तुम्हाला तुमचा स्क्रीन टाइम ट्रॅक करायचा आहे. तुम्ही मोबाईलचा वापर किती करताय ह्याचं नॉलेज जर तुम्हाला असेल ना, तर तुम्ही कुठल्या ऍपवर किती वेळ घालवताय हे तुम्हाला समजेल. तुम्ही तुमचा वेळ कुठल्या अनप्रोडक्टिव्ह ऍपमध्ये जास्त वेस्ट करताय ते पण तुम्हाला समजेल. त्यामुळे होईल काय, ज्या ऍपवर तुम्ही जास्तीत जास्त तुमचा टाइम वेस्ट करताय ते ऍप तुम्हाला वापरण्यामध्ये कमी करायचा आहे. आणि हा वापर जो आपल्याला त्या ऍपचा टाळायचा ना, तो तुम्हाला इंटेन्शनलीच टाळावा लागेल. स्क्रीन टाइम ट्रॅक करण्यासाठी तुम्ही डिजिटल वेल बिईंग किंवा मीम ट्रॅकिंग ह्यासारखे ऍप सुद्धा वापरू शकताय. आणि मला असं वाटतं की प्रत्येक अँड्रॉइड किंवा आयफोन मध्ये सुद्धा सेटिंग मध्ये आपल्याला एक ऑप्शन प्रोव्हाइड केलेला असतो. त्याच्यामध्ये आपण हेही पाहू शकतो की आपण कुठल्या ऍपमध्ये सगळ्यात जास्त टाइम वेस्ट करत आहोत, कुठल्या ऍपमध्ये आपण जास्त डाटा आपला इन्व्हेस्ट करत आहोत ते. नंबर 3, टर्न ऑफ ऑल नोटिफिकेशन्स. प्रत्येक येणाऱ्या नोटिफिकेशनला मला सांगा, रिॲक्ट करणं गरजेचंच आहे का हो? पहिला आलेल्या नवीन नोटिफिकेशनला ना रिॲक्ट होणं थांबवा. आता सिंपल आमच्यातच घ्या ना, एखादी नोटिफिकेशनची टून वाजली ना, माणूस हातातलं आहे ते काम टाकून पहिला तिकडे पळतं की मला कोणाचा मेसेज आलेला आहे, काय आलेलं आहे, ओ माय गॉड, काहीतरी महत्वाचं असलं तर. हे थांबवायचं आहे आपल्याला. बी डेलिब्रेट अबाउट युअर ॲप युसेज. आता यातलं एक ज्वलंत सिंपल साधं उदाहरण तुम्हाला सांगते, जे तुमच्या पण लाईफमध्ये नेहमी होत असेल. आपण ठरवतो बरं का, शार्प 11 वाजता रात्री आपल्याला झोपायचंच आहे. आपण आपला मोबाईल शांतपणे बाजूला ठेवून देतो आणि झोपी जातो. पण थोड्या वेळाने लगेच एखादी नोटिफिकेशन पडते आणि आपले लगेच हात तिकडे जायला लागतात, बघूया काय आहे. पण मला सांगा, आपलं तेवढं स्वतःवर स्ट्रॉंग मत नाही आहे का की आपण थांबू शकत नाही ती नोटिफिकेशन न बघता? नंबर 4,
जे बिनकामाचे ऍप आहेत ना ते डिलीट करून टाका. बरं ठीक आहे, डिलीट करणं शक्य नाही ना, त्याला तुम्ही होम स्क्रीन वरून हाईड करून टाका. वेट अ मिनिट, मी जरा सांगायला चुकले. बिनकामाचे ऍप तुम्हाला हाईड करायचे नाहीयेत. ज्या ऍपवर तुम्ही सर्वात जास्त तुमचा टाइम वेस्ट करताय ना तेच ऍप तुम्हाला हाईड करायचं आहे. नंबर 5, तुम्हाला जर आता स्वतःचं भलं करायचं आहे ना मंडळी, तर स्वतःवर थोडं कठोर हे व्हावंच लागणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही जेव्हा जेव्हा जेवायला बसाल त्यावेळेस तुम्हाला मोबाईलचा वापर बंद करायचा आहे. पण आत्ताच्या पिढीमध्ये काय होतंय, मोबाईल समोर ठेवल्याशिवाय घास आपल्या गळ्याच्या खाली उतरतच नाही. त्यात मी पण आहे, मला मान्य आहे. तुम्ही म्हणाल की बघा हे काय, पण नाही, खरंच तसं होतं. पण मी कसं आहे माहितीये काय, शक्यतो हे करायचं टाळते. आणि जेवत असताना आम्ही मुद्दामून ठरवतो की आपण जेवताना ह्याबद्दल बोलूया, त्याबद्दल बोलूया. तुम्ही पण ही ट्रिक अवलंबू शकताय. तुम्ही ज्या ज्या व्यक्तींबरोबर जेवायला बसता त्यांच्याबरोबर एखादा नवीन विषय सुरू करायचा, त्याच्यावर बोलायचं. हा, दुसऱ्या बाजूला आपण असं म्हणतो की जेवताना बोलू नये, पण मंडळी सगळ्याच गोष्टी आणि सगळेच नियम पाळणं जरा माणसाला अवघड जाते. हा ठीक आहे, तुम्ही इतके जर मानसिकरित्या स्ट्रॉंग असाल तर मस्त एकच करायचं की स्क्रीन पण नको आहे आपल्याला आणि आपल्याला बोलायचं पण नाहीये. शांतपणे आपल्या फक्त आणि फक्त अन्नावर फोकस करायचा आणि मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. नंबर 6, आपल्या सराउंडिंगला आता इथून पुढे जास्त अटेन्शन द्यायला सुरुवात करा. स्क्रोलिंग करत बसण्यापेक्षा तो मोबाईल जरा बाजूला ठेवा, घराच्या बाहेर निघा, फिरा, मस्त मुरादपणे आपल्या मित्रांशी, नातेवाईकांशी, आपल्या फॅमिली मेंबर्सशी गप्पा मारा. स्टँड मोर, सिट लेस. बरं, आता ह्या सगळ्या टिप्स फॉलो करायच्या तर राहू देत. जेव्हा तुम्ही भरपूर वेळ एका ठिकाणी मोबाईल घेऊन बसलाय ना, तेव्हा फक्त अचानक स्वतःकडे लक्ष द्या. मोबाईल असू द्या हातातच, जस्ट स्वतःकडे बघा की आपण कोणत्या पोस्चरमध्ये आणि कोणत्या बॉडी पोझिशनमध्ये बसतोय ते. त्या पोझिशनमध्ये, त्या पोस्चरमध्ये भरपूर वेळ एकसारखं बसणं आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे का हानिकारक आहे ह्याचा प्रश्न स्वतःला फक्त विचारा. त्यामुळेच म्हटलं स्टँड मोअर अँड सिट लेस. आणि यासाठीच तुमच्या स्क्रीन टाइम मध्ये रेग्युलर ब्रेक घेणं पण खूप गरजेचं ठरते. जर तुम्ही कामाच्या ठिकाणी मोबाईलचा कंटिन्युअस वापर करत असाल ना, ठीक आहे, नो म्हणजे त्याला इलाजच नाहीये, मान्य आहे, त्यावेळेस काय करायचं, रेग्युलर टाइमला ब्रेक घ्यायचे. तुम्ही वर्किंग प्लेसमध्ये असाल जिथे तुम्हाला मोबाईल किंवा लॅपटॉपवर सत्ताड बसायचं आहे ना समोर, तर त्यावेळेस काय करायचं, टी ब्रेक तुम्ही घेऊ शकताय, फ्रेश होण्यासाठी तुम्ही ब्रेक घेऊ शकताय, वॉशरूमला जाऊन येऊ शकताय, जस्ट एक लॅप मारून येऊ शकताय. नंबर 7, सर्वात अशक्य गोष्ट, आपल्या बेडरूम पासून मोबाईल दूर ठेवा. मला माहिती आहे म्हणजे आपल्या सगळ्यांना असं वाटत असते की आता आपण जेव्हा अंथरुणात पडू ना तेव्हाच आपण मोबाईलचा मनमुराद आस्वाद लुटू शकतोय आणि आपण मोबाईल मस्त निवांत घेऊन अंथरुणामध्ये झोपू शकतोय. पण तुम्हाला पण कधी कधी ऐकण्यामध्ये आलं असेल की मोबाईल मधून बाहेर पडणारे जे रेज असतात किंवा लाईट असतात त्याचा आपल्या शरीरावर धोका होत असतो. फॉर एक्झाम्पल, आपल्या रात्री आपल्याला झोपेसाठी जे काही हार्मोन लागतात म्हणजे स्लीपिंग हार्मोन्स असतात त्याच्यावर या रेसचा डायरेक्ट परिणाम होत असतो आणि आपली स्लीपची क्वालिटी असते ते डिस्टर्ब होत असते. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही आपल्या बेडरूममध्ये जात असाल किंवा झोपायला जात असाल त्याच्या आधी 1 तास पूर्वी तुम्ही तुमचा मोबाईल तुमच्या बेडरूम पासून आणि तुमच्यापासून लांब ठेवला पाहिजे, वापर करायचं बंद केलं पाहिजे. म्हणून म्हटले सर्वात अशक्य गोष्ट. नंबर 8, गो ग्रेस्केल. मंडळी, प्रत्येक अँड्रॉइड किंवा आयफोनमध्ये ही सेटिंग प्रत्येकाला दिलेली असते. सेटिंगमध्ये आपल्याला ग्रेस्केल नावाचं एक फिल्टर मिळतं ज्याच्यामुळे आपला मोबाईल कमी अट्रॅक्टिव्ह दिसू लागतो. आपल्याला माहिती असेल, म्हणजे बऱ्याच जणांना हे माहिती असेल की कुठलेही प्रोडक्ट आपल्याला जास्त अट्रॅक्टिव्ह होण्यासाठी आपल्या शरीरामधले डोपामाइनची लेवल ही वर 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 गेली पाहिजे. मोबाईलचं स्ट्रक्चर, मोबाईलची सगळी डिझाईन ही अशीच असते की जास्तीत जास्त ग्राहकांनी त्याच्याकडे अट्रॅक्ट झालं पाहिजे, म्हणजेच आपले डोपामाइन जास्तीत जास्त उत्तेजित झालं पाहिजे. पण जेव्हा तुम्ही हे सेटिंगमध्ये जाऊन ग्रेस्केलचा ऑप्शन इनेबल करताना तेव्हा आपली स्क्रीन अशी दिसू लागते आणि आपला मोबाईलकडे होणारं जे अट्रॅक्शन असतं ते कमी होतं आणि मोबाईल हा लेस अपिलिंग वाटू लागतो. मंडळी, मला आवडलेला हा सर्वात चांगला ऑप्शन आहे. अँड्रॉइड आणि आयफोन युजर्सनी सुद्धा हा ऑप्शन नक्कीच ऑन केलेला असला पाहिजे. अँड्रॉइड युजर्सनी काय करायचं आहे, आपल्या सेटिंगमध्ये जाऊन डिजिटल वेलबिंग नावाचं ऑप्शन आपल्याला ऑन ठेवायचं आहे. त्यामध्ये विंड डाऊन इनेबल करून ठेवायचं आहे. त्यानंतर तुमचा ग्रे स्केलवाला ऑप्शन ओपन होईल. आयफोन युजर्सनी सेटिंगमध्ये जाऊन ॲक्सेसिबिलिटी, त्यानंतर डिस्प्ले अँड टेक्स्ट साईज मधून कलर फिल्टर्सला ऑन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ग्रे स्केलचा ऑप्शन दिसेल, त्या ग्रे स्केलच्या ऑप्शनला तुम्हाला इनेबल करायचं आहे आणि त्यानंतर
सेम जुना मोबाईल वापरत असल्याची तुम्हाला फिलिंग येणारच आणि तुम्हाला तुमचा स्वतःचा मोबाईल कमी अट्रॅक्टिव्ह दिसू लागेल. नंबर 10. आता तुमच्यापैकी कोणी कोणी किंडलचा वापर करते मला माहिती नाही, पण आता नवीन फॅशन आलेली आहे पुरोगामी प्रकारच्या माणसांमध्ये की किंडलचा वापर करून ते नवनवीन पुस्तकं मोबाईलवरच वापरत असतात. पण मंडळी, ह्याच्यापेक्षा आपण खरी पुस्तकं म्हणजे काय हो, हातात घेऊन वाचता येतील त्याला पुस्तकं म्हणतात. मोबाईलमध्ये वाचतो ते थोडीच पुस्तक असतं. मी त्याला डिजिटल युगामध्ये डिजिटल शब्दामध्ये PDF एवढंच म्हणू शकते, त्याला पुस्तक म्हणू शकत नाही. त्यामुळे जी माणसं वृत्तपत्र म्हणा वेगवेगळी पुस्तकं मोबाईलवरच वापरत असतात त्यांना माझं थोडंसं सजेशन आहे की त्यांनी त्याचा वापर इन रिअल लाईफमध्ये केला पाहिजे. 4 पैसे जास्त जातील पण तब्येतीपेक्षा जास्त काहीही महाग नाहीये. नंबर 11. लास्ट बट नॉट लिस्ट, तुमच्या मोबाईलची ऑटोलॉकची जी सिस्टीम आहे तिला ऑन करून ठेवा. हा ठीक आहे ना, तुम्ही तुमचा मोबाईल मॅन्युअली लॉक करायचं विसरून गेलाय. तुम्ही जर ही ऑटोलॉकची सिस्टीम ऑन करून ठेवला तर तुमचा मोबाईल ऑटोमॅटिक लॉक होईल. जिथे कुठे पडला असेल, तुम्ही थोडंसं कामामध्ये बिझी असाल सौभाग्याने, तर काय होते तुम्ही कामामध्येच बिझी राहाल, पण तुमच्या स्क्रीनची जर लॉकच नसेल, तुमचा मोबाईल सतत ओपनच राहत असेल तर तुमचं तिकडेच लक्ष जाणार स्क्रीनकडे. तुम्ही काम टाकलं तिकडे आणि तुम्ही पळाला मोबाईलकडे. तर तसं होता कामा नये. त्याच्यामुळे ऑटोलॉकची सिस्टीम तुम्ही नेहमी ऑन करून ठेवत जा. मोबाईल जिथे आराम करत असेल तिथेच आराम करत राहू दे. तर मंडळी, ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवा आणि त्या अंमलात सुद्धा आणा. मंडळी, प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा, कमेंट सुद्धा करत जा. मला तर कळू दे ना माझ्याकडून तुम्हाला चांगला कंटेंट जात आहे की नाही, मी कुठे चुकते, मी आणखीन कुठे प्रोग्रेस केली पाहिजे, किंवा तुम्ही थँक्स सुद्धा दिला तरी चालते. आणि तुम्हाला माहिती आहे, एकाची जरी मला चांगली कमेंट आहे तर माझा दिवस मस्त बनतोय. मंडळी, चला तर मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. नमस्कार.